मित्रांनो, एक मोठा पैरा होणार आहे लवकरच बकासूरचा. निमसोड मैदानामध्ये एक चर्चा चालू आहे. बघूया शेवटी होतोय का नाही पैरा, याच्याबद्दल एक प्रश्नचिन्ह उभं आहे. परंतु अशी बातमी हाती लागली की ही जोडी पळू शकते बडेबाबा केसरीच्या मैदानामध्ये, ओपनच्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. महाराष्ट्र केसरी सर्जा दादा सरकार यांचा. आता सगळे म्हणतील महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी झालाय तो कोळीच्या मैदानामध्ये 1 नंबर करून. त्याच्यामुळे आता त्याचं नाव महाराष्ट्र केसरीचं आहे. आणि काय गाडी पळेल संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आता सध्याला प्रत्येक मैदानामध्ये 1 नंबर, 2 नंबर आणि गुलाल हा प्रत्येक मैदानामध्ये होतोय. असा हा दादा सरकार यांचा सर्जा, दुसामधला आहे सर्जा हा. काय पळतोय, काय स्पीड आहे याला, अवघड आहे, याला रोखणं कठीण आहे. आणि बकासूरसोबत ही जोडी जर दिसली तर अवघडच आहे बाकीच्या नंदींचं सुद्धा. कारण की गाडी नाही ऐकणार, ही सहजासहजी ऐकणार नाही आहे. कारण की आता सगळे म्हणतील की बाकीचे नंदीसुद्धा आहेत, सगळ्यात टॉपच्या पायऱ्यात असणार. प्रत्येक एक माझा अंदाज सांगतोय. कारण की तुम्हाला माहिती आहे, आत्ता एक मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीमध्ये सांगितले की बकासूर आणि सर्जा दादा ही जोडी लवकरच पाळताना दिसणार आहे. आता तुम्ही बघितलं, आज तारीख काहीतरी 5 का कितीतरी आहे तारीख आज. 5 का 4 मला बी तारीख आठवना. आता मैदान 10 तारखेला ओपनचं होते. अगोदर आता कसं होते, आता मैदान कुठली आहे ती काय एवढं मला काय माहीत नाही. त्याच्यामुळं कमेंट्समध्ये सांगा आता येणारं कुठलं मैदान आहे ते. त्याच्यामुळे एवढं मला माहीत नाही. परंतु 10 तारखेच्या मुलाखत घेतली आपण. कोणी जर बघितली नसेल तर मुलाखत मैदानाची जाऊन बघा. बडेबाबा केसरी निमसोड मैदानाची 10 तारखेच्या मैदानाची मुलाखत घेतलेली आहे मी. तिथं जाऊन बघा, माझ्या चॅनेलवरती तिथं आहे. आणि महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते येणार आहेत. मथुर येणार नाही आहे त्या मैदानामध्ये. मथुर आता बिनजोडमध्येच पळेल. कारण की आता तुम्हाला माहिती आहे मथुर आता बिनजोड जे आहेत ते मैदानं जे आहेत ते बिनजोडची आता चांगल्या प्रमाणात होत आहेत. आता लागोपाठ मैदानं होत आहेत. त्याच्यामुळे मथुर आपल्याला तिकडे दिसेल, निमसोड मैदानामध्ये दिसेल असं मला नाही वाटत. बघूया तरी अपडेट काय येते त्याच्याबद्दल सांगूच तुम्हाला. आणि सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे की बकासूर आणि सर्जा दादा ही जोडी पळावी. बघूया काय होते. घरणीकीकरांचा राजा, एक सगळ्या महाराष्ट्राचा लाडका नंदी आहे तो. आणि वेगाचा शेवट सर्जा. ही एक जोडी एक महाराष्ट्राला बघायची. खूप दिवस झालं बघितली नाही महाराष्ट्रानं ही जोडी. खरंच ही जोडी एक महाराष्ट्राला बघायची कशा पद्धतीने पळते. दोन्ही नंदी नामांकित नंदी आहेत. ओपनचं मैदान होते. मला वाटते की ही जोडी पळावी. कारण की तुम्हाला माहितीच आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये दोघांचे पण वेगवेगळे विक्रम आहेत. एक 200 फुटामध्ये ऐकत नाही आहे. आणि एक मग ज्याची गाडी कितीही टॉपच्या असू द्या, त्याच्यासोबत जर बैल चांगला पळणार असेल ना, तर मग ती गाडी हरवण्याची धमक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान घरणीकीकरांच्या राजामध्ये आहे. आणि तो पराभूत करतो. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, बकासूर आणि मथुरचा विजयरथ जो आहे तो या घरणीकरांच्या राजानेच रोखलेला होता. आणि जी गाडी कुणाला मरत नव्हती ती गाडी हा राजाने मारलेली होती. माहिती आहे तुम्हाला, चिमणी आणि अर्जुनची गाडी. माळशिरसच्या साईडला मैदान होतं, तिथं या घरणीकेकरांच्या राजाने आणि चित्त्यानं शनी शिंगणापूरकरांच्या ही गाडी रोखली होती. म्हणजे आता या इतिहास सांगायची गरज नाही. राजा राजा आहे, राजागत पळतो. आणि सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सर्जाचं रेकॉर्डसुद्धा. आणि खूप दिवस झाले सर्जालासुद्धा, सर्जाचे फॅन्स आपल्याकडे आहेत. त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीन. त्याचे व्हिडिओ येत नव्हते, येतील. तुमच्या सर्जाचे, आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या लाडक्या सर्जाचे सुद्धा व्हिडिओ येतील. कायम आठवणीत राहतील आपल्या सगळ्यांचे निंबाळकर सर. कारण की त्यांचा सर्जा माहीत आहे आता जो अभिजित भैया पवार यांच्या मालकीचा आहे. आणि अभिजित भैया पवार जे आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत. सरांचं नाव लावतात ज्यावेळेस मैदानामध्ये गाडी पळते त्यावेळेस. खूप खूप मोठी व्यक्ती आहे मनाने. आणि मी मैदानामध्ये मुलाखतसुद्धा घेतली त्यांची. बघा जाऊन तिथं कोरेगावच्या मैदानामध्ये घेतलेली. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे पैलवान अभिजित भैया पवार. आणि त्यांचा सर्जा निमसोड मैदानामध्ये कोणासोबत पळतोय हे माहीत नाही आहे. घरणीकरांचा राजा कोणासोबत पळतोय हे सुद्धा माहीत नाही. परंतु ही दोघं जणं एकत्र पळावी असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटते की ही खरंच
खूप चांगले नंदी आहेत दोन्ही. मालकसुद्धा चांगले आहेत. बघूया काय होते शेवटी हा दोघांचा जर पायरा झाला तर 100% गुलाल फिक्स असेल. बघूया काय होते काय नाही. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.